ठाणे शहराच्या लोकांनी निवडून दिलेले नगराध्यक्ष, प्रथम नगरसेवक, कर्तबगार खासदार म्हणून ओळखले जाणारे कै सतीश प्रधान यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त दिनांक 28 नोव्हेंबर 2025 ते दिनांक 29 डिसेंबर 2025 या एका महिन्याच्या कालावधीत अक्षतांजली ह्या कार्यक्रमांतर्गत कै सतीश प्रधान स्मृती सोहळा आयोजित करण्यात आला होता। सदर अक्षतांजली कार्यक्रमाची सुरुवात दिनांक 28 नोव्हेंबर रोजी गडकरी रंगायतन येथील कार्यक्रमात झाली। या कार्यक्रमात आमदार प्रताप सरनाईक, खासदार नरेश मस्के, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे इत्यादी मान्यवरांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली। आंतरशालेय व आंतर महाविद्यालयीन चित्रकला स्पर्धा, आंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धा, निबंध स्पर्धा आणि पोस्टर स्पर्धा, ठाणे विजन 2047 या विषयावर एक दिवसीय राष्ट्रस्तरीय परिषद, मॅरेथॉन दौड अशा अनेकविध 11 कार्यक्रमाच्या माध्यमातून कै सतीश प्रधान यांना आदरांजली अर्पण करण्यात आली। अक्षतांजली या कार्यक्रमाचा स्मृती सोहळा समारोप दिनांक 29 डिसेंबर 2025 रोजी सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडला। विद्यार्थ्यांच्या सुरेल आवाजातील राष्ट्रगीत, महाराष्ट्र राज्यगीत आणि ज्ञानसाधना गीताच्या सादरीकरणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली। यानंतर ठाणे शहराच्या गौरवार्थ सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाची निर्मिती असलेल्या ठाणे अभिमान गीत विद्यार्थ्यांच्या नृत्य सादरीकरणाने कार्यक्रमाने नवी उंची गाठली। ठाण्याचे पहिले महापौर ते कला आणि क्रीडा क्षेत्रावरील प्रेम आणि राज्यसभा खासदार म्हणून सतीश प्रधान यांचा प्रेरणादायी प्रवास दर्शवणारी यशोगाथा अभिमानाची हा माहितीपट उपस्थितांना दाखवण्यात आला। यावेळी व्यासपीठावर पाहुणे म्हणून माजी भारतीय हॉकी कर्णधार धनराज पिल्ले, ठाणे वैभव वृत्तपत्र संपादक मिलिंद बलाळ, मुंबई विद्यापीठातील विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉक्टर सुनील पाटील, ज्येष्ठ पत्रकार एस रामकृष्णन, सेवानिवृत्त प्राध्यापिका डॉक्टर विद्या प्रभू, स्तंभलेख व स्मरणिका संपादक मकरंद जोशी, कृष्णकुमार कोळी, माजी विद्यार्थी व सिग्नल शाळा संस्थापक बट्टू सावंत, संस्थेचे अध्यक्ष कमलेश प्रधान, सचिव डॉक्टर मानसी प्रधान, खजिनदार सतीश शेठ, व्यवस्थापन सदस्य अश्विनी कोतवाल, मोहित कोतवाल इत्यादी मान्यवर उपस्थित होते। महाराष्ट्र विधानसभेचे माजी सदस्य शिशिर शिंदे, व्यवस्थापन सदस्य समीर फणसे हे मान्यवर सुद्धा कार्यक्रमात उपस्थित होते। यावेळी अक्षतांजली स्मृती सोहळा अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या 11 कार्यक्रमाचा सविस्तर आढावा प्राचार्य डॉक्टर गणेश भगुरे यांनी प्रास्ताविकेतून घेतला। अक्षतांजली एक चिंता आदरांजली ह्या संकल्पनेवर प्रकाश टाकत श्री प्रधान यांचा आदर्श पुढे नेण्याच्या संस्थेच्या वचनबद्धतेवर भर दिला। सर्व मान्यवरांच्या हस्ते ठाणे विजन 2047 काल, आज आणि उद्या ह्या परिषदेवर आधारित पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले। जनमानसाच्या मनातील प्रधान साहेबांच्या आठवणी संपादित करून तयार करण्यात आलेल्या अक्षतांजली ह्या स्मरणिका ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले। या स्मरणिकेत सतीश प्रधान यांच्या जीवन आणि कार्याने प्रेरित असलेल्या आठवणी, विचार आणि दृष्टिकोन एकत्रितपणे नोंदवले आहेत। या ग्रंथात मोलाची भूमिका बजावणाऱ्या मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला। सरस्वतीच्या मंदिरात स्वीकारा अर्चना, ज्ञान ज्योतीने सदैव उजळू, आपुले ज्ञान साधना, ज्ञान साधना। शिवाचे मंदिर सुंदर, मानव्याचा ध्यास निरंतर,
सत्य शिवाचे मंदिर सुंदर मानव्याचा ध्यास निरंतर गुरु शिष्याच्या नात्यामध्ये प्रशस्त मन साधना ज्ञान ज्योतीने सदैव उजळो आपुले ज्ञान साधना ज्ञान साधना ज्ञानाचा धर्मासार विश्वात होते स्वर अज्ञानाचा धर्मासार विश्वात होते स्वर शूरवीर संतांचे पूजन साधविते चेतना ज्ञान ज्योतीने सदैव उजळो आपुले ज्ञान साधना ज्ञान साधना कवी प्रवीण दवणे, संगीत स्वरूप होनं, गायक वैशाली सामंत, श्रीरंग भावे, माझे ठाणे अपुले ठाणे. माझे ठाणे अपुले ठाणे माझे ठाणे अपुले ठाणे माझे ठाणे अपुले ठाणे सर्वांचे हे ठाणे. माझे ठाणे अपुले ठाणे सर्वांचे हे ठाणे गाऊ अभिमानाने माझे ठाणे अपुले ठाणे श्रीस्थानक हे नाम शोभते, गाव देवीची कृपा बरसते भव्य शिवालय गौतमेश्वरा. नमितो रे श्रद्धेने भाव भक्तीचे लेणे माझे ठाणे अपुले ठाणे सर्वांचे हे ठाणे गाऊ अभिमानाने माझे ठाणे अपुले ठाणे रसिकांची ही नगरी सुंदर कलाकृतीचा वास साहित्याचे विज्ञानाचे कला क्रीडाचे देणे लाभे सौभाग्याने. लाभे सौभाग्याने माझे ठाणे अपुले ठाणे सर्वांचे हे ठाणे गाऊ अभिमानाने माझे ठाणे अपुले ठाणे. ढोलकराची साद ऐकुनी
उभान बिजली जाय धरतुनी आसोळीचे सागर वैभव लख लख ते जाणे मिरवू परिश्रमाने माझे ठाणे आपुले ठाणे सर्वांचे हे ठाणे गाऊ अभिमानाने माझे ठाणे आपुले ठाणे आदिवासींचे पाडे सुंदर निसर्ग नगरी सजले उरा श्रम गरिबीची जुळवीत गाडी नांदतात ऐक्याने बोलू एकमुखाने माझे ठाणे आपुले ठाणे सर्वांचे हे ठाणे गाऊ अभिमानाने माझे ठाणे आपुले ठाणे ठाण्यामध्ये जो आला तेथे रमला जगी गाजला मी ठाणेकर म्हणून घेणे भाग्य मिळे भाग्याने भाग्य मिळे भाग्याने माझे ठाणे आपुले ठाणे सर्वांचे हे ठाणे माझे ठाणे आपुले ठाणे सर्वांचे हे ठाणे गाऊ अभिमानाने माझे ठाणे आपुले ठाणे मी सतीश प्रधान राज्यसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. सुमारे 33 वर्षांपूर्वी म्हणजेच 1992 साली संसदेच्या वरिष्ठ सभागृहात अस्सल मराठी अभिमान व्यक्त करणारा हा बुलंद आवाज पहिल्यांदा घुमला आणि मग पुढे सलग 12 वर्ष याच आवाजानं महाराष्ट्राचे प्रश्न समस्या अतिशय प्रभावीपणे राज्यसभेत मांडल्या. आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांनी सगळ्या देशाचं लक्ष वेधून घेणारा हा आवाज होता ठाण्याच्या सतीश प्रधान यांचा. आधुनिक ठाण्याची ओळख असलेल्या अनेक वास्तू उपक्रम संघटना ज्यांनी निर्माण केल्या त्या सतीश प्रधान यांचं नाव ठाणे शहराशी असं घट्ट जोडलेलं आहे की काळालाही ते दूर करता आलेलं नाही. 1960 साली संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली. मात्र 107 हुतात्म्यांच्या बलिदानातून साकारलेल्या महाराष्ट्रात इथल्या भूमिपुत्रांवरच अन्याय होऊ लागला तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी जनांना एकत्र येण्याचं आवाहन केलं आणि शिवसेनेचा जन्म झाला. लढाऊ स्वभावाच्या सतीश प्रधानांनी साहजिकच शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला. 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा बाळासाहेबांचा मंत्र कायम आचरणात आणून सतीश प्रधान यांनी शिवसेनेची पाळंमुळं ठाण्यात रुजवली. 1967 मध्ये शिवसेनेचे नगरसेवक म्हणून ते ठाणे नगरपालिकेत निवडून गेले. वैधानिक पदाचे अधिकार वापरून जनहिताचे ध्येय कसे साध्य करायचे याचा जादुई मार्गच त्यांच्यासाठी खुला झाला. 1971 मध्ये त्यांची धडाडी पाहून माननीय बाळासाहेबांनी आधी ठाणे तालुका प्रमुख म्हणून आणि नंतर जिल्हा प्रमुख म्हणून त्यांची नेमणूक केली. या काळात प्रधानांनी शिवसेनेच्या 300 पेक्षा जास्त शाखा उभारल्या. याच शाखांच्या बळावर त्यांनी शिवसेनेचे 100 ग्रामपंचायत सदस्य निवडून आणले. तळागाळातल्या सामान्य माणसांपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या सोडवायचा वसाच प्रधान साहेबांनी घेतला होता. म्हणून तर 1974 मध्ये जेव्हा ठाण्याच्या नगराध्यक्ष पदाची थेट निवडणूक झाली
तेव्हा सतीश प्रधान यांना सर्वसामान्य ठाणेकरांनी आपुलकीने निवडून दिलं. पुढे 12 वर्षांनी जेव्हा ठाणे महानगरपालिकेची स्थापना झाली तेव्हा पहिले महापौर म्हणून सतीश प्रधान यांचीच निवड होणं अगदी स्वाभाविक होतं. ठाणे शहराचे प्रथम नागरिक म्हणून कार्यभार सांभाळताना सतीश प्रधान यांनी कायम शहराच्या विकासाला, नागरिकांच्या सुविधांना आणि पारदर्शक निष्पक्षपाती निर्णयांना प्राधान्य दिले. त्यामुळेच तर त्यांच्या कारकिर्दीत ठाण्याची ओळख ठरलेल्या अनेक वास्तू आणि प्रकल्प निर्माण झाले. सुमारे 500 वर्षाची समृद्ध आणि दीर्घ नाट्य परंपरा लाभलेल्या ठाणे शहराला भव्य दिमागदार वातानुकूलित नाट्यगृह मिळाले ते नगराध्यक्ष सतीश प्रधान यांच्याच कारकिर्दीत. स्वातंत्र्यपूर्व काळापासून मैदानी खेळाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे शहरात आधुनिक सोयींनी सुसज्ज असं स्टेडियम अर्थात क्रीडागृह उभे राहिले ते क्रीडाप्रेमी सतीश प्रधान यांच्याच नेतृत्वामुळे. ज्या ठाण्यातल्या जलतरणपटूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली कामगिरी नोंदवली त्या ठाण्यात पहिला सार्वजनिक तरण तलाव निर्माण झाला तो सतीश प्रधान यांच्या दूरदर्शी धोरणामुळेच. नगरपालिकेकडून होणाऱ्या वृक्षारोपणापासून ते मासुंदा तलावाच्या सुशोभीकरणापर्यंत अनेक समाजोपयोगी कामांचा आरंभ सतीश प्रधान यांनी ठाण्याचे प्रथम नागरिक म्हणून केला आणि त्यामुळेच आज स्मार्ट अँड ग्रीन सिटी म्हणून ठाणे ओळखले जाते. हुतुतू आणि क्रिकेटच्या मैदानापासून ते निवडणुकीच्या प्रचार सभांपर्यंत, सर्वसामान्य नागरिकांपासून ते राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नेत्यांपर्यंत, साहित्यिक सोहळ्यापासून ते राज्यसभेपर्यंत, ठाणे जिल्ह्यातल्या दुर्गम पाडे वस्त्यांपासून ते परदेशातील आधुनिक शहरांपर्यंत चौफेर संचार असणारं आणि जिथे जाईल तिथे आपल्या दिलदार, स्नेहार्द, आपुलकीच्या वागण्यानं मित्र जोडणारं व्यक्तिमत्व म्हणजे सतीश प्रधान. राजकारण, समाजकारण, क्रीडा, सांस्कृतिक आणि शैक्षणिक या प्रत्येक क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या सतीश प्रधान यांची सर्वात महत्वाची कामगिरी कोणती या प्रश्नाचं निर्विवाद उत्तर म्हणजे ज्ञानसाधना महाविद्यालयाची स्थापना. 80च्या दशकात ठाणे शहराची वाटचाल महानगराकडे होत असताना ठाण्यात केवळ एकच महाविद्यालय होतं. 10वीत कमी गुण असलेल्यांना तिथे प्रवेश मिळत नव्हते. म्हणून अशा विद्यार्थ्यांसाठी नवीन महाविद्यालय काढण्याचं धाडस प्रधान साहेबांनी दाखवलं आणि म्हणून आज केवळ ठाण्याचंच नाही तर अवघ्या महाराष्ट्राचं भविष्य उजळणारी नवीन पिढी निर्माण झाली. महाराष्ट्राच्या शैक्षणिक वर्तुळात आज सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाने स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. 31 विद्यार्थ्यांपासून सुरू झालेले इवलेसे रोपटे आज वटवृक्षात रूपांतरित झाले आहे. सध्या 7,934 विद्यार्थी इथे शिक्षण घेत आहेत. आंतर महाविद्यालयीन नाट्य स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, NSS, NCC, पदव्युत्तर अभ्यासक्रम, संशोधन क्षेत्रात प्रत्येक बाबतीत सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाचे विद्यार्थी यश संपादन करताना दिसत आहेत. सतीश प्रधान यांची 1992 ते 2004 अशी 12 वर्षांची राज्यसभेतली कारकीर्द म्हणजे एक पर्वच होते. महापौर पदावरून थेट राज्यसभेत जाणारे ते बहुधा एकमेव नेते असावे. ठाणे शहरातून राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्त होणारे ते पहिलेच नेते होते. अभ्यासू स्वभाव, जनतेच्या प्रश्नांची जाण, संसदीय आयुधांवर मिळवलेलं प्रभुत्व आणि मनात सदैव जागा असलेला महाराष्ट्राचा अभिमान यामुळे राज्यसभेतही त्यांनी आपला दबदबा निर्माण केला. खासदार म्हणून कार्यरत असताना संरक्षण मंत्रालय, कोळसा उत्पादन आणि आयात, वन मंत्रालय, कृषी विभाग, पर्यटन, वस्त्रोद्योग, मानव संसाधन विकास, वित्त मंत्रालय, व्यापार, दळणवळण अशा अनेक विभागांच्या विविध समित्यांवर त्यांनी काम पाहिलं. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी सतीश प्रधान यांनी राज्यसभेत 1700हून अधिक प्रश्न उपस्थित केले. पर्यटन विकास, रेल्वे विभागांची पुनर्रचना, राष्ट्रीय महामार्गासाठी निधी, नवे खनिज धोरण, कृषी विद्यापीठाची उभारणी, ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, अन्न प्रक्रिया उद्योगाची उभारणी, महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद तसेच पूर आणि भूकंपग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी विशेष आर्थिक सहाय्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. मुंबईतील दूरदर्शनचे आधुनिकीकरण, इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे जाळे विस्तार, मुंबई महानगरपालिकेला निधी, तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाची सुरक्षा, खोट्या नोटांना प्रतिबंध, गॅस वितरणातले गैरव्यवहार, साखर आणि वस्त्रोद्योगाची स्थिती यावर त्यांनी प्रश्न विचारले. पाण्याचे नैसर्गिक स्रोत बुजू न देण्याची आग्रही भूमिका घेऊन
त्यांनी पर्यावरण रक्षणाकडे केंद्र सरकारचं लक्ष वेधलं. महाराष्ट्रातल्या लेणी आणि वारसा स्थळांचं संरक्षण, रेल्वे मार्गाचं रूपांतरण, ग्रामीण भागात स्वच्छतेसाठी सुलभ शौचालय योजना आणि सिंधुदुर्ग इथे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणी अशा दूरदर्शी प्रकल्पांची गरज त्यांनी त्या काळी मांडली आणि आज त्या योजना पूर्णत्वास जात असलेल्या आपण पाहत आहोत. समाजकारण आणि राजकारणाच्या मैदानावर सतीश प्रधान यांनी कायम बाजी मारली, कारण ते मुळात उत्तम खेळाडू होते. शालेय वयात लागू गुरुजींच्या छायेत गिरवलेले मैदानावरचे धडे त्यांनी पुढे आणखी पक्के केले आणि तरुण वयात स्वतःच जिल्हास्तरीय हुतुतू स्पर्धा आयोजित करून आपल्यातील नेतृत्व गुणाची चमक दाखवली. आपल्या धकाधकीच्या जीवन प्रवासात त्यांनी खेळाशी असलेलं खास नातं कायम जपलं. क्रिकेट, टेबल टेनिस, सायकलिंग, बिलियर्ड, स्नूकर्स, हॉकी, ॲथलेटिक्स अशा विविध क्रीडा प्रकारांच्या जिल्हा आणि राज्यस्तरीय संघटनांची जबाबदारी प्रधानांनी मोठ्या आपुलकीने सांभाळली. दोन 2008 मध्ये पुण्यात भरलेल्या राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेच्या आयोजनात त्यांचा महत्वाचा सहभाग होता. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली. ठाण्याच्या क्रीडा परंपरेत सतीश प्रधान यांनी घातलेली सर्वात मोलाची भर म्हणजे मॅरेथॉन स्पर्धा. आज ठाणे वर्षा मॅरेथॉन म्हणून देशभरात प्रसिद्ध असलेली ही स्पर्धा त्यांनी 15 ऑगस्ट 1989 रोजी सुरू केली. कोविड काळाचा अपवाद वगळता सातत्यानं दरवर्षी होणारी स्पर्धा म्हणजे सतीश प्रधान यांच्या क्रीडा प्रेमाचे प्रतीकच आहे. ठाणे मॅरेथॉन ट्रस्ट, सतीश प्रधान स्पोर्ट्स फाउंडेशन, अभिमान फाउंडेशन अशा संस्थांची स्थापना करून ठाण्यातील क्रीडा कलांचा वारसा जोपासण्याचं काम त्यांनी केलं आहे. आज सतीश प्रधान यांच्या जीवनपटाकडे मागे वळून बघताना मनात आश्चर्य, अभिमान आणि आनंद दाटून येतो. 1974 साली राज्य शासनाच्या इंग्रजी GR ना कडाडून विरोध करून मराठीत GR काढण्याची प्रथा सुरू करायला सरकारला भाग पाडणारे सतीश प्रधान 90च्या दशकात मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, जम्मू व काश्मीर या राज्यामध्ये झंझावाती दौरे करून शिवसेनेचा विस्तार करणारे सतीश प्रधान, कोकणातल्या अंबा नदीच्या पुराने उद्ध्वस्त झालेल्या 20,000 कुटुंबांना संसार पुन्हा उभारायला मदत करणारे सतीश प्रधान, ठाणे नगराचा पाणी पुरवठा नियमित व्हावा अन्यथा जलवाहिन्या फोडून पाणी घेऊ म्हणून आक्रमकपणे मुंबई महापालिकेवर मोर्चा काढणारे सतीश प्रधान, 2005 साली ठाण्यात मोठ्या उत्साहाने आणि दिमाखात कोकण मराठी साहित्य परिषदेचं 9वं साहित्य संमेलन आयोजित करणारे साहित्यप्रेमी सतीश प्रधान, एक पाय कायम घराबाहेर असतानाही वेळ मिळेल तेव्हा मिश्किलपणे संवाद साधत आपल्या परिवाराशी घट्ट जोडलेले सतीश प्रधान, केवळ फैजाबाद इथे सभा घेतली म्हणून बाबरी खटल्यात तुरुंगवास भोगणारे सतीश प्रधान, राज्यसभेतून निवृत्त होताना कामकाजात गोंधळ घालणाऱ्या लोकप्रतिनिधींना परखडपणे अनुभवाचे बोल सुनावणारे सतीश प्रधान. 12 साल में जब शुरू में आया था 1992, तब सदन की परिस्थिति मैंने जब नजदीक से देखी थी, देखने को मिली और कुछ समझने के पहले ही एक बात समझ में आ गई कि यहाँ हमारे यहाँ झुग्गी झोपड़पट्टी में पानी के नल के ऊपर जिस ढंग का झगड़ा चलता है, उसी ढंग का झगड़ा जिस हाउस में चलता है उसका नाम राज्यसभा है। मैं जब से आया तभी से सदन बंद होना शोर शराबे की वजह से यह सदन का स्वरूप मैंने देखा और आज विदाई के समय भी यही देख रहा हूं 2004 में कि आज भी सदन कामकाज नहीं करते हुए बंद हो रहा. ही सारी रूपं पाहिली की वाटतं सतीश प्रधान ही एक व्यक्ती नव्हती, तर ती एक चालती बोलती संस्था होती. 29 डिसेंबर 2024 रोजी सतीश प्रधान या व्यक्तीने ऐहिक जगाचा निरोप घेतला.
पण त्यांचं कार्य यापुढेही त्यांच्या अस्तित्वाची ग्वाही देत राहील. त्यांनी उभारलेल्या क्रीडा संकुलात तयार होणारे खेळाडू महाराष्ट्राचं निशाण आंतरराष्ट्रीय स्तरावर उंच करत राहतील. त्यांनी उभारलेल्या नाट्यगृहात हजारो नाट्यरसिक टाळ्यांचा कडकडाट करतील, तेव्हा त्यातल्या काही टाळ्या या सतीश प्रधानांच्या कला प्रेमासाठी असतील. ठाणे महानगरपालिका राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळवेल, तेव्हा त्यांची पायाभरणी करणाऱ्या पहिल्या महापौरांचे स्मरण सगळ्यांनाच होईल. मॅरेथॉनच्या दौडीत हजारो धावपटू सहभागी होतील, तेव्हा त्यांच्या श्वासातून नाव उमटेल ते सतीश प्रधान यांचेच. आपल्या जगण्यातून अनेकांच्या आयुष्यात आनंद फुलवणारे, मनामनात मराठी आणि महाराष्ट्र प्रेमाची ज्योत उजळणारे, ठाण्याच्या सर्वांगीण विकासाचे रोप रुजवणारे सतीश प्रधान म्हणजे खरोखरच ठाण्याचा अभिमान होते, आहेत आणि राहतील. सरांच्या पवित्र स्मृतीला अक्षतांजली वाहण्यासाठी आपण सर्वांनी आपापल्या जागी 2 मिनिटं शांत. धन्यवाद. या यानंतर संस्थे प्रदीप ढवळ सरांचा शाल आणि स्मृती. डिजिटल अनावरण झालेले आहे असे आपण आता इथे घोषित करूया. त्याचप्रमाणे ज्ञानकोश जर्नल याचेही डिजिटल स्वरूपात आपण इथे अनावरण करत आहोत. ज्ञानदानाचे अहोरात्र कार्य करणाऱ्या सतीश प्रधान सरांना आज ही खऱ्या अर्थाने वाहिलेली अक्षतांजली करणार आहे. यानंतर मी
अक्षतांजली या स्मरणिकेचे प्रकाशन होत आहे. सर्व मान्यवर यांच्या हस्ते मॅडम यांना स्मृतिचिन्ह देऊन आपण त्यांचा गौरव करावा. यानंतर करून अक्षतांजली ही स्मरणिका खऱ्या अर्थाने आकारास आणली. त्यासाठी बाबासाहेब कांबळे सरांचे सर्जनशील विचारातून निर्माण झालेले आहे. त्याचे प्रूफरिडिंग केले. सतीश प्रधान सरांचा नेहमी आग्रह असा प्रधान कुटुंबियांद्वारे मी मानतो आहे. विद्यार्थ्यांसोबत विद्यार्थी स्मृतिचिन्ह. यानंतर आपण इयत्ता 9वी व 10वी या गटातून प्रथम क्रमांकाची मानकरी ठरलेली आहे. इयत्ता मानकरी ठरलेला आहे कुमारी सोहम समर्थ पाटील सर. यापुढील या विद्यार्थ्याला रुपये 1000 व स्मृतिचिन्ह. यानंतर धन्यवाद रामू. कुमारी अलविरा अकबर कुरेशी, कुमारी भार्गवी संदीप साळवे, कुमार जयेश मोहनराव तल. धन्यवाद कमलेश सर. तृतीय क्रमांकाची मानकरी ठरलेली आहे कुमारी संजना रवींद्र. मी प्राध्यापिकाचा उद्या 2000 व स्मृतिचिन्ह. प्रदीप जाधव, सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय ठाणे. द्वितीय क्रमांक कुमार रितेशचं कौतुक करत आहोत. तिचे देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक करावे. डॉक्टर प्रदीप इंग्रजी या भाषेच्या निबंध स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावले आहे. महाविद्यालय ही स्पर्धा दिनांक 19 प्रमाणपत्र देऊन तिचंही कौतुक करणार आहोत. या पुढील पक्षाला आहे कुमारी सृष्टी अमरसे, सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय. पोस्टर कॉम्पिटिशन स्पर्धेचा कुमारी सना हतून चौधरी, सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय ठाणे. काळातील विचार मांडण्याचे प्रभाव, सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय ठाणे. योगेश याचा आपण प्रमाण. तृतीय क्रमांक सतीश प्रधान ज्ञानसाधना क्रमांक पटकावलेला आहे कुमारी हर्षाली. या पुढील सूत्रे मी प्राध्यापक श्री अतुल पाटील सर. कृपया बक्षीस पात्र विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर. मी माननीय श्री सुनील पाटील सर यांना विनंती करतो की त्यांनी जे वेळे जोरदार टाळ्या झाला पाहिजे. महाविद्यालयाच्या मुलांच्या गटामधून 5वा यांच्यासाठी जोरदार टाळ्या शेवटपर्यंत झाल्या पाहिजे. प्रथम क्रमांक आधी सुनील मुरकर. माननीय प्राध्यापिका. प्रथम क्रमांक सतीश प्रधान ठाणे गौड वरिष्ठ महाविद्यालय मुलांच्या गटामधून 5व्या क्रमांक जात आहे कुमार संभवे आणि ब्रॉन्झ मेडल. कुमार सिद्धेश हिंदूराव विजेते स्पर्धा तुमच्या टाळ्याच्या गजरात. प्रथम क्रमांकाचा ब्रॉन्झ मेडल. आज इथे प्रत्येक जण विजेता आहे कारण हा खेळाचा उत्सव आहे. आपल्या ज्ञान साधना परिवारातील शिक्षकेतर महिला कर्मचाऱ्यांसाठी श्रीमती अश्विनी कदम ब्रॉन्झ मेडल. प्रथम क्रमांक जातोय सौ शालाका कोल्हे गोल्ड मेडल. पुरुष कर्मचारी गटामधून अध्यक्ष
श्री कमलेश प्रधान सर यांना विनंती करतो की ते 14 क्रमांक तृतीय क्रमांक श्री अभिषेक चव्हाण ब्रॉन्झ मेडल. तृतीय क्रमांक जात आहे श्री अभिषेक चव्हाण. जात आहे पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. प्रथम क्रमांक श्री योगेश वायाल विद्यालयाची महिला शिक्षकांमधून 5वा क्रमांक जात आहे डॉक्टर रमीला यादव मॅडम सिल्वर मॅडम गोल्ड मॅडम देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्यांचे अभिनंदन करा. 14 क्रमांक आहे शेळके सर मॅडम सन्मानित करण्यात येत आहे. कॅप्टन श्री दिलीप वसावे सर. पुन्हा एकदा काय कबड्डी म्हणजे मातीची नातं जोडणारा मातीची नातं सांगणारा हा खेळ. शौर्य ताकद आणि संघभावनेची हे त्यांच्या कामाची कष्टाची आणि स्वप्नाची पावती आहे. पुन्हा एकदा सर्वोत्कृष्ट चढाईपटू कुमारी सानिका देवेंद्र मात्रे. अष्टपैलू खेळाडू सतीश प्रधान ज्ञान साधना महाविद्यालय ठाणे. जोरदार टाळ्यांच्या 4000 आणि स्मृती चिन्ह देऊन त्यांनाही गौरवण्यात येते. शेवटपर्यंत आवाज आला पाहिजे. ठाणे 1000 रुपये गौरवण्यात येत आहे. मंगेश चव्हाण RJ सतीश प्रधान स्मृती चषक कबड्डी स्पर्धा 2015. रोख रक्कम 7000. 7000 रुपये आणि स्मृती चिन्ह देऊन त्यांना गौरवण्यात येत आहे. श्री राव राणे सर यांना विनंती करतो की त्यांनी 25 पास क्रमांक आहे सतीश प्रधान ज्ञान साधना महाविद्यालय ठाणे कनिष्ठ महाविद्यालय. प्रथम क्रमांक देव तुषार घाग राजू बुधकाडे. सतीश प्रधान ज्ञान साधना कुमारी कीर्ती राजू गोपले. खेळाडू म्हणून मुलांमधून कुमार प्रसाद संजीव देवकर मॅम यांनी पुढील कार्यक्रमासाठी. मनपूर्वक नमस्कार. व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळी, संस्थेचे अध्यक्ष श्री कमलेश प्रधान, सचिव डॉक्टर मानसी प्रधान मॅडम, कोषाध्यक्ष श्री सतीश शेठ सर, प्रमुख पाहुणे श्री ननराज पिल्लाई सर, माजी कर्णधार भारतीय हॉकी संघ श्री मिलिंद बल्लाळ सर, रामकृष्ण सर, डॉक्टर विश्वास सापटणेकर सर, आमच्या ज्येष्ठ सहकारी डॉक्टर विद्या प्रभू मॅडम, आमचे ज्येष्ठ प्राध्यापक प्रदीप ढवळ, आमचे माजी विद्यार्थी श्री जोशी, श्री बट्टू सावंत, अश्विनी कोतवाल मॅडम, मोहित कोतवाल सर, अक्षतांजली या उपक्रमाच्या समन्वयक डॉक्टर संजू देविस्कर, विविध संस्थांचे विश्वस्त, विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, माजी विद्यार्थी, महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक सहकारी, शिक्षकेतर कर्मचारी, समस्त ठाणेकर नागरिक, ज्ञानसाधनाचे प्रिय विद्यार्थी, माजी विद्यार्थी आणि सर्व प्राध्यापक सहकारी सर्वांचे पुन्हा एकदा मी या ठिकाणी सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयातर्फे मनपूर्वक स्वागत करतो. दिनांक 28 नोव्हेंबर आणि आज दिनांक 29 डिसेंबर, जवळजवळ 1 महिना आदरणीय
सतीश प्रधान साहेबांच्या कार्याला नमन करण्यासाठी अक्षतांजली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आणि या उपक्रमाच्या माध्यमातून जवळजवळ 11 विविध कार्यक्रम शाळेतील विद्यार्थ्यांकरिता, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकरिता, ठाण्यातील नागरिकांकरिता आयोजित करण्यात आले. अक्षतांजलीची सुरुवात दिनांक 28 नोव्हेंबर रोजी राम गणेश गडकरी येथील कार्यक्रमाने झाली. त्या कार्यक्रमात एक महत्त्वाचा भाग म्हणजे आपल्या संस्थेने समस्त ठाणेकरांना ठाणे अभिमान गीत ठाणे शहराला अर्पण केले. असा हा पहिलाच प्रयत्न कुठल्याही शहराच्या इतिहासात झाला आहे. हे अभिमान गीत आमचे माजी प्राध्यापक आणि लोकप्रिय कवी श्री प्रवीण दवणे यांच्या लेखणीतून साकार झाले. त्याला संगीतबद्ध केले स्वरूप उमप आणि वैशाली सामंत व श्रीरंग भावे यांच्या दमदार आवाजात ते आपल्या समोर आले आणि आपण ऐकले. अक्षतांजली अंतर्गत जे 11 विविध उपक्रम आपण आयोजित केले, या उपक्रमाचा आढावा मी थोडक्यात आपल्यासमोर सादर करतो. दिनांक 13 डिसेंबर रोजी ऊर्जा सेतू नावाचा कार्यक्रम आपण आयोजित केला होता आणि या ऊर्जा सेतूमध्ये आपण सामाजिक संस्था, बचत गट आणि छोट्या उद्योजकांनी जे पदार्थ किंवा ज्या वस्तू तयार केल्या असतात त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळावा, त्या अनुषंगाने ऊर्जा सेतू हा उपक्रम आपण आयोजित केला होता. याच्यामध्ये 90 महिलांनी भाग घेतला. तसेच ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या 80 विद्यार्थ्यांच्या समूहाने याच्यामध्ये आपले स्टॉल उभारले आणि जवळजवळ 3000च्या वरती विद्यार्थ्यांनी या विविध स्टॉलला भेटी दिल्या. समस्त ठाणेकर मंडळी याच्यामध्ये जवळजवळ 1000च्या वरती ठाणेकर मंडळींनी या उपक्रमाला भेट दिली. स्वर्गीय सतीश प्रधान साहेबांच्या सामाजिक संवेदनतेला अर्पण केलेला ऊर्जा सेतू हा उपक्रम होता. दिनांक 16 डिसेंबर रोजी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या सामाजिक जाणीवा व सर्वांगीण विकासासाठी स्वर्गीय सतीश प्रधान साहेब दरवर्षी प्रबोधनकार ठाकरे चित्रकला स्पर्धा आयोजित करीत असत. त्यांच्या भूमिकेला अनुसरून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आणि या स्पर्धेमध्ये 11वी आणि 12वीचे 19 महाविद्यालयाचे विद्यार्थी, ज्याच्यामध्ये 54 विद्यार्थी सहभागी झाले. एकूण 118 शाळा आणि महाविद्यालयाचे विद्यार्थी या चित्रकले स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते आणि 1145 विद्यार्थ्यांनी ठाण्याच्या विकासावरती विकसित ठाणे 2047 अशा विषयावरती चित्र काढले. आणि या चित्रकलेचं विशेष आकर्षण म्हणजे विशेष शाळेचे विद्यार्थी, जवळजवळ 121 विशेष शाळेचे विद्यार्थी, 337 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला. ज्या विद्यार्थ्यांना ज्ञानसाधना महाविद्यालयामध्ये येणे शक्य झालं नाही अशा विद्यार्थ्यांकरिता आमच्या प्राध्यापक सहकाऱ्यांनी त्या शाळेमध्ये जाऊन या विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा घेतली. दरवर्षी प्रधान साहेब ठाणे मॅरेथॉन, ठाणे वर्षा मॅरेथॉन या स्पर्धेचं आयोजित करत असत आणि यालाच स्मरण म्हणून, या मॅरेथॉनचं स्मरण म्हणून यावर्षी सतीश प्रधान ठाणे दौड ही स्पर्धा आपण आयोजित केली. ही स्पर्धा फक्त सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाचे विद्यार्थी, प्राध्यापक सहकारी आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकरिता आयोजित करण्यात आली होती आणि ही स्पर्धा ज्ञानसाधना महाविद्यालय ते 3 हात नाका आणि परत या ठिकाणी जवळजवळ 3 किलोमीटरची ही दौड आपण आयोजित केली होती. स्वर्गीय सतीश प्रधान साहेबांनी आपल्या दूरदृष्टीने ठाणे घडवले. ठाण्याच्या सर्वांगीण विकासात सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्या मान्यवरांच्या कार्याची ओळख व्हावी म्हणून यांनी घडविले ठाणे या शीर्षकाखाली पुस्तक प्रदर्शन लायब्ररीमध्ये श्री डॉक्टर महेश दळवी आणि त्यांच्या समूहाने आयोजित केले होते आणि या प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार श्री कुमार केतकर यांनी केले. या
प्रदर्शनाला डॉक्टर भालचंद्र रावराणे, डॉक्टर संजय गोवंदे, डॉक्टर प्रसाद प्रधान, प्राचार्य अशोक चिटणीस, श्री सुरेंद्र दिघे आदी मान्यवरांनी भेटी दिल्या आणि जवळजवळ महाविद्यालयाच्या 4500च्या वरती विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाला भेट दिली. ठाणे शहराच्या उज्ज्वल भवितव्याची दिशा दाखवणाऱ्या स्वर्गीय सतीश प्रधान साहेबांच्या विकासात्मक दृष्टिकोनाला समर्पित ठाणे काल, आज आणि उद्या व विकसित ठाणे 2047 या शीर्षकाखाली एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आणि यामध्ये महाविद्यालयाचे प्राध्यापक, सहकारी, महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते आणि या चर्चासत्राचे समन्वयक डॉक्टर मंजिरी गोंधळेकर, डॉक्टर शिवानी बॅनर्जी यांनी काम पाहिले. या चर्चासत्रामध्ये ज्येष्ठ उद्योजक श्री सुहास मेहता, आर्किटेक्ट सुलक्षणा महाजन, पत्रकार कुमार केतकर आणि आर्किटेक्ट श्री आसिम देवस्कर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. दिनांक 19 डिसेंबर रोजी चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. निबंध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. स्वर्गीय सतीश प्रधान साहेबांच्या विकासात्मक कार्याला, ठाणे शहराविषयीच्या त्यांच्या दूरदृष्टीला तसेच विकसित ठाणे 2047 या संकल्पनेला समर्पित म्हणून दिनांक 19 डिसेंबर रोजी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं. याच्यामध्ये इयत्ता 11वी आणि 12वीचे विद्यार्थी सहभागी झाले होते. जवळजवळ 1240 विद्यार्थ्यांनी निबंध स्पर्धेमध्ये भाग घेतला. या स्पर्धेचं आयोजन करण्यामागे प्राध्यापिका संगीता बाविस्कर मॅडम यांनी समन्वयक म्हणून काम बघितलं. दिनांक 19 डिसेंबर रोजी पोस्टर कॉम्पिटिशन ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. यामध्ये डॉक्टर कल्पना राठोड मॅडम, डॉक्टर सुजाता अय्यर मॅडम यांनी समन्वयक म्हणून काम बघितलं. स्वर्गीय प्रधान साहेबांच्या सर्वांगीण विकासाविषयी असलेली दूरदृष्टी तसेच युवकांच्या मनात रुजलेल्या ठाण्याच्या विकासासंबंधी कल्पनांना व्यासपीठ मिळावे या उद्देशाने ही पोस्टर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. दिनांक 20 डिसेंबर रोजी कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली. स्वर्गीय सतीश प्रधान साहेबांचे खेळाविषयी असलेले प्रेम आणि त्यांनी प्रथम आयोजित केलेली कबड्डी स्पर्धेच्या परंपरेला आदरांजली म्हणून या कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. ही कबड्डी स्पर्धा आयोजन करण्याकरिता माऊली मंडळ, ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन यांचे सहकार्य लाभलं आणि या कबड्डी स्पर्धेमध्ये 32 विविध महाविद्यालयाचे खेळाडू म्हणजे 32 खेळाडूचे संघ त्यांनी या ठिकाणी सहभाग नोंदवला. याच्यामध्ये ठाणे महानगरपालिका क्रमांक 15 अंडर 17 गर्ल्स या टीमने तिसरी प्लेस या ठिकाणी प्राप्त केली. तिसरा विजय त्या टीमने प्राप्त केला. सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या 6 संघांनी पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक या कबड्डी स्पर्धेमध्ये प्राप्त केलेला आहे. जोशी बेडेकर कॉलेजच्या महाविद्यालयातल्या 2 टीमनी तिसरा क्रमांक प्राप्त केला अबव 19 बॉईज आणि अबव 19 गर्ल्स मध्ये. राज ठाकूर या शाळेतील विद्यार्थ्यांनी एका टीमनी बिलो 19 बॉईज मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला आणि श्री माऊली मंडळची जी शाळा आहे त्यांच्या 2 टीमने याच्यामध्ये विजय मिळवला. या दोन्ही टीमला अंडर 17 बॉईज आणि अंडर 17 गर्ल्स या दोघांनाही दुसरा क्रमांक मिळाला. त्याच दिवशी सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय प्लेसमेंट सेल आणि ज्ञानसाधना महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री भट्टू सावंत, लिओ क्लब ठाणे आणि C4 सिनर्जीच्या समन्वयक डॉक्टर उषावती शेट्टी यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र पातळीवरील रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता आणि या रोजगार मेळाव्यामध्ये जवळजवळ 80च्या वरती कंपन्या या ठिकाणी सामील झाल्या होत्या. 1330 विद्यार्थ्यांनी यासाठी नोंदणी केली होती आणि 750च्या वरती विद्यार्थ्यांनी त्या दिवशी मुलाखती दिल्या. यामागचा उद्देश म्हणजे विद्यार्थी हे शैक्षणिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या व आर्थिक दृष्ट्या सुद्धा सक्षम झाले पाहिजेत हे प्रधान साहेबांचे विचार होते. या विचाराला नमन म्हणून हा जॉब फेअर आपण आयोजित केला. दिनांक 22 डिसेंबर आणि 23 डिसेंबर या दोन्ही दिवशी
रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं 22 डिसेंबरला सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयामध्ये, ज्याच्यामध्ये 38 बॉटल्स कलेक्ट करण्यात आले किंवा 38 रक्तदात्यांनी आपलं रक्त दिलं. आणि ठाणे स्टेशनला लायन्स क्लब आणि सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने त्या ठिकाणी ब्लड डोनेशन कॅम्प घेण्यात आला आणि याच्यामध्ये 82 युनिट बॉटल्स रक्त कलेक्ट करण्यात आलं. अशा प्रकारचा अहवाल जवळजवळ 1 महिन्याच्या अक्षतांजली या उपक्रमाचा मी आपल्यासमोर सादर केला. अक्षतांजली उपक्रमाच्या अंतर्गतच आपण जो सेमिनार घेतला होता ठाणे विजन 2047 भूतकाळ वर्तमान आणि भविष्य या विषयावर आयोजित केलेल्या परिसंवादाच्या माध्यमातून एक पुस्तक आपण माननीय स्वर्गीय श्री सतीशचंद्र प्रधान साहेबांच्या स्मरणात प्रकाशित करण्यात येणार आहे. आणि या पुस्तकाचे संपादन डॉक्टर बाबासाहेब कांबळे, डॉक्टर महेश दळवी, डॉक्टर रुना शहाजीव आणि डॉक्टर सचिन पुराणिक यांनी केलंय. या पुस्तकात ठाणे शहराचा विकास आणि प्रधान साहेबांचे दूरदृष्टीपूर्ण योगदान यावर एकूण 12 अभ्यासपूर्ण लेख समाविष्ट आहेत. तसेच आपण ज्ञानकोश या जर्नलच्या माध्यमातून जे 18 संशोधकांनी संशोधनपर निबंध सादर केले, या ज्ञानकोशची विशिष्ट आवृत्ती आपण प्रकाशित करणार आहोत. आणि याच्यामध्ये संपादकचं काम डॉक्टर भूषण लांगी, डॉक्टर संजय देवस्कर, मंजिरी गोंधळेकर मॅडम, बॅनर्जी मॅडम, मंदाकिनी इंगळे मॅडम आणि डॉक्टर अनिता दक्षिणा मॅडम यांनी काम बघितलं. अक्षतांजली या उपक्रमामधील टोटल 11 जे कार्यक्रम झाले त्याच्यामध्ये एकूण यशस्वी विद्यार्थी जे आहेत, एकूण यशस्वी पुरुष विद्यार्थी 93 विद्यार्थ्यांना विविध स्पर्धेमध्ये त्यांनी प्रावीण्य प्राप्त केलेलं आहे आणि एकूण 105 मुलींनी विविध स्पर्धेमध्ये प्रावीण्य प्राप्त केलेलं आहे. अक्षतांजली श्रद्धांजली पलीकडे जाऊन मूल्यांची आणि विचारांची सतत जपणूक करण्याच्या दृष्टीने साहेबांना खरी आदरांजली आहे. त्यांची मूल्ये जपणे, संस्थेचा विकास पुढे नेणे, विद्यार्थ्यांना अधिक सक्षम करणे आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावर निष्ठेने चालणे. शेवटी स्वर्गीय सतीश प्रधान साहेबांना मी नमन करतो. त्यांचे स्मरण हे आमच्यासाठी प्रकाशाचा दीपस्तंभ आहे. त्यांनी पेरलेल्या मूल्याची बीजे आज ज्ञानसाधनाच्या भूमीत समृद्ध फुललेली आहेत. साहेब, आपण आमच्यात नाही, पण आपल्या आठवणी, मूल्ये आणि आशीर्वाद नेहमीच मार्गदर्शक दिव्यासारखे आमच्यासोबत राहतील. आपण सर्वजण साहेबांना या ठिकाणी नमन करण्यासाठी आलात, याबद्दल मी सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयातर्फे आपले मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. हा संबंध संपूर्ण 1 महिन्याचा जो अक्षतांजली उपक्रम होता, हा उपक्रम यशस्वी करण्याकरिता महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, सहकारी, सर्व विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी आणि ठाणेकर काही मंडळींचं आम्हाला सहकार्य लाभलं. या सर्व मंडळीचं मी हार्दिक अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. समूह समोरचा आज स्वर्गीय सतीश प्रधान यांना प्रथम वर्ष पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यासाठी आपण सर्वजण जमलेलो आहोत. त्यांनी केलेले कार्य ठाणे शहराच्या इतिहासातून पुसूनच जाऊ शकत नाहीत. किंबहुना त्यांच्या कार्यामुळे प्रधान साहेबांचे नाव आज ठाणे नगरीत अजरामर झालेले आपण पाहतो आहोत. ते केवळ ज्ञानसाधना संस्थेचे संस्थापक नव्हते, तर त्यापेक्षा बरेच काही अधिक होते. ते एक प्रेमळ पण कर्तव्यदक्ष पिताही होते. ते लाड करणारे सासरे आणि भावंडावरती प्रेम करणारे बंधू होते. ते नातवंडाची काळजी करणारे परंतु मायाळू असणारे आजोबा होते. ते प्रत्येकाच्या आयुष्याला आठवणीचे स्पर्श करणारे जिवलग मित्रही होते. आणि ते अशक्य गोष्टी शक्य करून दाखवणारे ठाणे शहराचे शिल्पकारही होते. अशा या दिग्गज नेत्याबरोबर मला ज्ञानसाधना कॉलेजच्या व्यवस्थापन समितीमधील कामकाज गेले 15 वर्ष अनुभवता आले.
आणि त्यासाठी मी स्वतःला खूप धन्यवान समजतो. त्यांच्या कार्यकारीच्या संदर्भात एखादी आठवण मला आपणास मुद्दाम या ठिकाणी सांगावीशी वाटते. साधारण 2017 साली कॉमर्स फॅकल्टीमधील शासकीय कोट्यातून प्राध्यापक म्हणून एक जागा रिक्त झाली होती आणि ती भरण्यासाठी मुंबई विद्यापीठ आणि महाराष्ट्र शासनाकडून रीतसर परवानगी मिळाली होती. त्या जागेवरती आपली नियुक्ती व्हावी यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातनं 100पेक्षा जास्त अर्ज आले होते. त्यापैकी काही अनुभव असणारे, काही अनुभव नसणारे असेही अर्ज होते आणि त्यातून सुरुवातीच्या फेरीमध्ये 10 ते 15 जणांची निवड करण्यात आली की ते या जागेसाठी योग्य असतील आणि अर्थात ही सर्व निवड शासकीय नियमानुसार मुंबई विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. आता या सर्व उमेदवारांच्या मुलाखती सतीश प्रधान साहेबांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठाच्या तज्ज्ञ प्राचार्याच्या सहाय्याने घेण्यात आल्या आणि त्यातून 5 उत्कृष्ट उमेदवार अंतिम फेरीसाठी निवडण्यात आले आणि या 5 जणांमध्ये ज्ञानसाधनाचा सुद्धा एक उमेदवार होता आणि या सर्वांची पुन्हा एकदा चाचणी होणार होती. त्यातील एक उमेदवार जो पश्चिम महाराष्ट्राच्या भागातनं आला होता आणि त्या जागेवर आपली निवड व्हावी याकरता त्यानेही प्रयत्न जोरदार चालू ठेवले होते. मंत्रालयाच्या पातळीवरून त्याचे प्रयत्न होतेच, शिवाय निवड होण्यासाठी एक भली मोठी आर्थिक रक्कम देण्याचे प्रलोभन त्याकडनं देण्यात आले होते. अशा प्रकारच्या गोष्टी शिक्षण क्षेत्रात घडतात हे पाहून प्रधान साहेब ही व्यथित झाले होते. परंतु त्या ठिकाणी अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार केवळ प्रधान साहेबांचे असल्याने त्यांनी कोणाच्याही आर्थिक दबावाला बळी न पडता त्या उमेदवारास तुझी मेरिटवरतीच निवड होईल असे ठणकावून सांगितले. नंतरच्या झालेल्या अंतिम फेरीत त्या उमेदवाराचा मेरिटमध्ये दुसरा तर आपल्या ज्ञानसाधना उमेदवाराचा पहिला नंबर लागला. आज साहेबांनी निवड केलेले प्राध्यापक गेले 7 वर्षे उत्कृष्टपणे कॉमर्स विभागात कार्यरत आहेत. इतका मोठा आर्थिक त्याग करून सतीश प्रधान साहेबांनी केवळ स्वतःची नाही तर ज्ञानसाधना संस्थेची प्रतिमा उंचवली आणि धन्य झालं हे सर्व मी पाहून. आता थोडक्यात मराठी भाषेवर त्यांचे खूप प्रेम होते, तरीसुद्धा आता बराचसा काळ झाला आहे, मी थोडक्यात सांगतो. जेव्हा पंतप्रधान पदाची जबाबदारी 2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आणि त्यावेळेला त्यांनी सर्वप्रथम घोषणा काय दिली तर सबका साथ सबका विकास. अशाच प्रकारची एक घोषणा जेव्हा त्यांच्या कित्येक वर्षाआधी म्हणजे 1986 साली ठाणे शहराचे महापौर जेव्हा सतीश प्रधान झाले तेव्हा त्यांनी स्वच्छ ठाणे सुंदर ठाणे ही हृदयाला भिडणारी परंतु प्रत्यक्षात अंमलात आणणारी घोषणा दिली होती. प्रधान साहेबांच्या नावाबरोबर आपण सर्वजण नेहमी सांस्कृतिक क्षेत्रातील गडकरी, क्रीडा क्षेत्रातील कोंडदेव, शिक्षण क्षेत्रातील ज्ञानसाधना अशा प्रकारची नावं घेतो, परंतु आरोग्य क्षेत्रातही त्यांची कामाची अशीच ओळख आहे आणि ती म्हणजे कळवा येथे सध्या जे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आहे त्याचे भूमिपूजन त्यांनी प्रतिभा वहिनींसह रीतसर पूजा करून केले होते. आज अनेक रुग्ण त्या ठिकाणी उपचार घेताना दिसत आहेत. व्यक्तिगतरित्या मला गेले अनेक वर्षापासून सतीश प्रधान यांना जवळून घेण्याचे भाग्य लाभले. मी ज्ञानसाधनामध्ये त्यांच्या बरोबरीने काम करीत असताना मोठ्या प्रमाणात आधुनिक शिक्षणाची सुविधा त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे करण्यात आली आणि या ज्ञानसाधनाची इमारतीची उभारणी झाली. त्यांच्या मराठी भाषेवरील प्रेमापोटी केवळ आणि केवळ पी सावळाराम सभागृह यांचे नाव त्यांनी या ज्ञानसाधनाच्या सभागृहाला दिले आणि प्रधान साहेबांचा हा जो वेगवेगळा वारसा आहे तो आम्हा ज्ञानसाधना परिवारासाठी अतिशय प्रेरणादायी आहे. त्यांनी उमटवलेली छाप पुढील अनेक वर्ष ज्ञानसाधनाच्या व्यवस्थापनासाठी दीपस्तंभासाठी मार्गदर्शन करेल. आणि जाता जाता एवढंच सांगतो की ठाणे शहरासाठी त्यांनी जे नियत कार्य केलं आहे ते त्यांनी त्यांच्या स्वतःसाठी नसून जनतेसाठी केले आणि म्हणूनच
श्रीकृष्णाने सांगितलेल्या भगवद्गीतेतील अध्यायाप्रमाणे कर्माणि एव अधिकाराः ते मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुभू मा ते संग अस्तु कर्माणि. पुन्हा एकदा त्यांच्या आत्म्यास अभिवादन करतो आणि येथेच थांबतो. सर्वप्रथम मी सतीश प्रधान यांच्या स्मृतीला अभिवादन करते आणि एक जो योगायोग माझ्या लक्षात आलेला आहे, एक आठवण त्याने या आठवणींना सुरुवात करते मनोगताला. 2 दिवसापूर्वी कांबळे सरांशी मी बोलत होते आणि इतिहासाचे असल्यामुळे आम्ही बऱ्याच वेळा फोनवर बोलत असतो. तर सर मला म्हणाले की सरांच्या राज्यसभेतील अनेक प्रश्न वगैरे जवळजवळ 1700 त्यांचे क्वेश्चन आहेत, तर त्यामुळे ते आता पब्लिक डोमेनमध्ये आहेत. तर इतिहासाची प्राध्यापिका म्हणून मी लगेच त्याचं अभ्यास करायला सुरुवात केली की काय अवेलेबल आहे, काय सरांनी कोणते प्रश्न विचारले होते. आणि योगायोग मला असं वाटतो की 2 दिवसापूर्वी नवीन मुंबई येथे आपल्या नवीन एअरपोर्टचं उद्घाटन झालं आणि आज सरांचा पहिला स्मृतिदिन आहे. 2002 मध्ये सरांनी या एअरपोर्टबद्दल अनेक प्रश्न राज्यसभेत उपस्थित केले होते आणि हे प्रश्न म्हणजे अभ्यास करून त्यांचा एवढा व्यासंग होता. त्यांच्या प्रश्नांमध्येच आपल्याला सगळं कळतं की किती अभ्यासपूर्ण ती व्यासंग असणारी व्यक्ती होती. त्यांनी एअरपोर्ट कुठे होणार आहेत ते 4 जे लोकेशन्स जे गव्हर्नमेंटने निवडले होते त्यांच्याबद्दल चौकशी केली. सिडकोचा जो रिपोर्ट आहे त्यांच्याबद्दल त्यांनी चौकशी केली. आणि सगळ्यात मला आश्चर्य म्हणजे वाटतं म्हणजे की एअरपोर्ट झाल्यानंतर बिल्ड अँड ऑपरेट या धर्तीवर ते होणार आहे का हा प्रश्न होता. आता 90 मध्ये लिबरलायझेशन चालू झाल्यानंतर बिल्ड आणि ऑपरेटची संकल्पना आली होती, परंतु ती जागृत असणारी व्यक्ती म्हणजे त्यांना किती जागृती होती की त्यांनी सरकारला ते विचारलं होतं की हे जे पुढे एअरपोर्ट होणार आहे हे कशा धर्तीवर चालणार आहे. तर अशा प्रकारे हे व्यक्तिमत्व होतं ज्याला एका शब्दामध्ये जर त्यांना डिस्क्राईब करायचं ते विजनरी आपल्याला म्हणता येईल. पूर्णपणे दूरदर्शीपणा असणारी व्यक्तिमत्व होतं ते. 1986 मध्ये मी ज्ञानसाधनामध्ये प्राध्यापिका म्हणून रुजू झाले. मी सर्वप्रथम त्यावेळेलाच ठाणे स्टेशनवर म्हणजे ठाण्यात प्रवेश केला. ठाणे स्टेशनवर उतरले आणि मला एक शहर म्हणजे छान वाटलं. तर त्याच्यानंतर मग कॉलेजमध्ये जॉईन झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की इथे छान थिएटर आहे, गडकरी रंगायतण आणि स्पोर्ट्सच्या ॲक्टिव्हिटीज बऱ्याचशा चालतात आणि त्याचप्रमाणे दादोजी कोंडदेवची तयारी चालू होती. आणि हे सगळं जे घडत आहे ते आपल्या महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष आणि ठाण्याचे महापौर सतीश प्रधान यांच्या नेतृत्वाखाली. आता त्या काळामध्ये जर तुम्ही स्टाफरूमची भाषा जर बघितली तर अनेक वेळा ठाण्यातली जी जुनी मंडळी होती, साने मॅडम आहेतच इथे, त्याच्यानंतर जोशी सर, भावे सर, तर ते ज्या वेळेला आपापसात बोलायचे त्यावेळेला ते म्हणायचे गावात चाललो आहे किंवा गावात जाणार आहे का. मी तर बाहेरून आलेले होते, मला आश्चर्य वाटायचं गावात जाणार म्हणजे काय. तर त्यांच्या वोकॅब्युलरीमध्ये अजून पण ठाणे गाव होतं, जांभळी नाका, टेंबी नाका, त्यांच्या दृष्टिकोनातून ते गाव होतं. तर अशा प्रकारे हा स्थित्यांतराचा काळ होता. मी मुंबईतून आले होते त्यामुळे मला एक गोष्टाची प्रकर्षाने जाणवली, ती मी इथे उल्लेख करते की मुंबईतल्या मुलांना ज्या सुविधा नव्हत्या. कारण शिवाजी पार्कला तुम्ही जर स्विमिंग पूलला जाणार किंवा तुम्ही एखादं नाटक बघायला जाणार तर ते फार त्रासदायक असायचं. जवळजवळ 4 तास तुम्हाला लागायचे जाऊन यायला. आणि त्यामुळे घरात जरी पैसे नसतात तर गोष्ट वेगळी, जरी तुमच्याकडे आर्थिक परिस्थिती असली तरी पॅरेंट्स म्हणायचे नाही बसने जाणार कधी, येणार कधी, आणि 4 तास अभ्यासाचे आम्ही देऊ शकत नाही. मी जेव्हा ठाण्यात राहायला आले या सगळ्या सुविधा माझ्या मुलांना मिळाल्या. म्हटलं तर 10 मिनिटामध्ये
स्विमिंग पूल होता, तरण तलाव होतं, खेळायला सगळ्या सुविधा होत्या, बॅडमिंटन, टेबल टेनिस. तर माझा बोलण्याचा उद्देश हाच आहे की या सगळ्या सुविधा त्यांनी ठाणेकरांना उपलब्ध करून दिल्या. म्हटलं तर 4 इंटरनॅशनल ख्यातीचे स्विमर किंवा बॅडमिंटनपटू याच्याही पेक्षा जास्तीत जास्त मुलांपर्यंत या सुविधा गेल्या या महत्त्वाच्या आहेत. कारण त्या काळामध्येच मला वाटतं 2010 किंवा 20 साली जर भारतातली जर 4-5 शहरं जर बघितली असतील की तिथे मॅक्झिमम मुलांना स्विमिंग येतं, तर त्याच्यामध्ये ठाणे असेल. तर सर्वसामान्यांपर्यंत ही त्यांची लिगसी आहे असं मला वाटतं की सगळ्यांना या सुविधा ज्या आहेत ते त्यांच्यामुळे उपलब्ध झाल्या. मी 1986ला आत्ताच मकरंदने उल्लेख केला, 86च्या ऑगस्टमध्ये मी जॉईन झाले आणि त्यानंतरचा लगेच आमचा फाउंडेशन डे असतो कॉलेजचा. तर मला त्या फाउंडेशन डेची आठवण आहे की त्यावेळेला मी सर्वप्रथम सतीश प्रधान सरांना बोलताना ऐकलं, त्यांचं भाषण ऐकलेलं होतं आणि मी इतकी म्हणजे इम्प्रेस झालेली होती. त्यांच्या भाषणाचे 3 मुद्दे होते जे मला आजही आठवतात. एक तर कॉलेजला ग्रँट नव्हती, ती आपण लवकर मिळवू. दुसरी गोष्ट, आपल्या स्वतःच्या इमारतीमध्ये आपण जाऊ, आपल्या महाविद्यालयाची स्वतःची इमारत असेल. आणि तिसरी गोष्ट म्हणजे हा असा कालखंड होता, राजीव गांधींचा कालखंड होता, टेक्नोसेव्ही सगळ्या गोष्टीत, मुख्यतः म्हणजे कॉम्प्युटर क्रांती सुरुवात झालेली होती. तर नवीन कोर्सेस कसे चालू करता येतील याचा उल्लेख त्यांनी केला. म्हणजे बाहेरच्या जगामध्ये काय घडतंय यांचं नेहमीच म्हणजे त्यांना त्याची माहिती असायची आणि ते अंमलात आणण्याचा प्रयत्न करायचे. अनेक वेळा उल्लेख होतो की कमी मार्क असलेल्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी कॉलेज स्थापन केलं. आता त्या काळामध्ये तसं बघायला गेलं तर एकच कॉलेज होतं आणि ते कट ऑफ झाल्यानंतर ते मार्क इतर मुलांना ॲडमिशन मिळत नव्हती. आणि त्याच्यामध्ये ही मागे राहिलेली मुलं म्हणजे एक तर वंचित राहत होती, गरीब घरातली मुलं होती ज्यांना सगळ्या सुविधा उपलब्ध नव्हत्या. तर अशा या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी या कॉलेजची स्थापना केली. आणि कारण स्वातंत्र्यानंतर शिक्षण हाच राजमार्ग होता सगळ्या परिस्थितीतून बाहेर यायचा. तर त्या दृष्टिकोनातून त्यांनी कॉलेजची स्थापना केली आणि विद्यार्थ्यांना, वंचित विद्यार्थ्यांना ही ऑपॉर्च्युनिटी जी आहे ती दिलेली आपल्याला बघायला मिळते. काही काळाने ज्यांना चांगले गुण आहेत ती मुलं ॲडमिशन घेत होती. माझी स्वतःची मुलं, आमच्या अनेक शिक्षकांची मुलं या कॉलेजमध्ये होती. त्यावेळेला सुद्धा म्हणजे खरं तर म्हणजे अभ्यास केला तर एकीकडे 10-20 हजार रुपये कमवणाऱ्यांची मुलं आणि एकीकडे 2 लाख इन्कम असणाऱ्यांची मुलं, ही तफावत होती. तर ही जी इनइक्वॅलिटी होती ही दूर करण्याचं काम जे आहे ते प्रधान सरांनी केलं. आणि म्हणून मग आज विद्यार्थी जे आहेत ते निर्माण झाले. आज बटू सावंत यांच्या मनोगतातून किंवा मकरंदच्या मनोगतातून हेच विचार आज पुढे आलेले आहेत. 2012मध्ये त्या बाजूला स्टेज होता आणि आमची कोकण इतिहास परिषद होती. तर त्यावेळेला अनेक पद्मश्री, गोरक्षक, प्रोफेसर जे.व्ही. नाईक, राजा दीक्षित, प्रधान सर, दळवी सर सगळेजण व्यासपीठावर होते. त्यावेळेला जे.व्ही. नाईक यांनी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा मोटो सांगितलं. त्यांनी सांगितलं सामाजिक आणि शैक्षणिक सुधारणा करताना रानडे यांनी म्हटलेलं आहे की ह्युमॅनिझम, इक्वॅलिटी आणि स्पिरिच्युअलिझम या तिन्ही गोष्टी एकत्र गेल्या पाहिजेत. त्यावेळेला माझी भावना अशी होती की स्वातंत्र्यानंतर ज्यांनी काम केलं आणि अशापैकी एक व्यक्ती जी आहे ती व्यासपीठावरच होती आणि ती म्हणजे प्रधान सर. मानवतेचा दृष्टिकोन नसला तर तुम्ही एवढं मोठं कार्य करू शकत नाही. आणि त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये इक्वॅलिटी निर्माण केलं, सगळ्यांना समान संधी देण्यासाठी त्यांनी हे कार्य केलं आणि त्यालाच खऱ्या अर्थाने स्पिरिच्युअलिझम आपल्याला म्हणता येईल. आणि त्यांनी विद्यार्थी म्हणजे फक्त कमी गुणाचे नव्हते तर 90% विद्यार्थी जे आहेत ते त्या घरातले पहिले ग्रॅज्युएट्स होते. मला रिटायर्ड होऊन 4 वर्ष झाली तरीही मी ठामपणे सांगेन की आर्ट्सला आमच्या कला शाखेमध्ये 90% विद्यार्थी हे आज देखील पहिले ग्रॅज्युएट्स होणारे असतात.
कारण ही मुलं जी आहेत ती गरीब, आर्थिकदृष्ट्या मागासलेली, सामाजिकदृष्ट्या मागासलेली असतात आणि त्यामुळे त्यांना शिक्षण देण्याचं काम जे आहे ते प्रधान सरांनी केलं आणि यापुढे सुद्धा कमलेश सर आणि मानसी मॅडम हे पुढे चालू ठेवणार आहेत. त्याचप्रमाणे त्यांचे विद्यार्थी, ढवळ सर बसलेलेच आहेत इथे, किंवा अनेक शिक्षक वर्ग जो आहे हे कार्य जे आहे ते पुढे घेऊन जाणार आहेत. त्या काळामध्ये मी तुम्हाला सांगितलं की ग्रँड काही बातम्या आम्ही दिलेल्या आहेत आणि त्यांना पण अभिमान वाटायचा की रामकृष्णला बोलवायचं आणि माहिती द्यायची. आणि दुसरी गोष्ट आणखी एक आहे की मी मराठी बोलू शकतो याचं हे की ज्यावेळेला शिवसेनेची स्थापना झाली आणि आंदोलन चालू होती, काही सगळी गोष्ट चालू होती, तेव्हा एक स्लोगन होता, उठा लुंगी फुगा फुंगी. त्यावेळी मी बिंदास त्यांच्याबरोबर जायचो, कारण की सतीश प्रधान माझ्या मागे होते आणि प्रत्येक कार्यक्रमाला माझ्याबरोबर मला घेऊन जायचे आणि त्यांनी मला प्रोत्साहन दिलं, अनेक माहिती दिली आणि त्यांनी कॉलेजबद्दलची माहिती सांगितली, विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी पण माहिती सांगितली. पण ज्या पद्धतीने ते आमच्याशी वागायचे किंवा ज्या पद्धतीने पत्रकारांना ते आपले रिस्पेक्ट द्यायचे ते त्याला तोड नाही आणि प्रत्येक गोष्ट जी नवीन करायचे ते मला सांगतच असायचे. आणि त्याला कमलेशला माहिती आहे की आम्ही अनेक वेळा येऊन बोललो, चर्चा करायचो आणि त्याच्या घरी पण जायचो मी. मला तो दिवस आठवतोय की दोन वर्षापूर्वी की 3 वर्षापूर्वी मी जेव्हा अमेरिकेला चाललो होतो तेव्हा जाऊन भेटलो होतो. तेव्हा त्यांनी पहिला प्रश्न मला विचारला, रामकृष्ण तू कधी परत येणार आहेस? म्हटलं साहेब लवकर येईन. चैन पडलं नाही. तिथे असताना त्यांनी फोन केला, लवकर येणार, परत येते. म्हणजे त्यांना आपलं अटॅचमेंट इतका होता की काय सांगू, मला इतर पत्रकारांपेक्षा त्यांनी मला ज्या जवळचा एक मित्र, त्यांना पत्रकार म्हणून मी वागवलो नाही, एक मित्र म्हणून त्यांच्याबरोबर वागलो. आणि दुसरी गोष्ट आपण आता त्या ह्याच्या बघितली, फिल्ममध्ये बघितली, बाबरी मस्जिदच्या संदर्भात 2च लोक ठाण्यातनं त्यांनी बोलवलं होतं विटनेससाठी, मी आणि सतीश प्रधान. कारण मी बातमी दिली होती बाबरी मस्जिदची, त्यांच्याबद्दल ऍक्टिव्हिटी बातमी दिली होती, म्हणून लखनौच्या स्पेशल कोर्टमध्ये 4 दिवस माझी क्रॉस एक्झामिनेशन झाली. म्हणजे अभिमानाने सांगतो, त्यांना जे ट्रीटमेंट मिळालं तेच मला पण ट्रीटमेंट मिळालं भारतात. आणि आता आपण जे बघताय की ही हॅज गिव्हन हिज ब्लड फॉर द इन्स्टिट्यूशन अँड द सिटी विच इज ग्रोईंग अँड इट विल बी अ बिफिटिंग ट्रिब्यूट टू हिम इफ वी फॉलो हिज पाथ. आणि जे काही त्यांच्या स्वप्नात होतं ते घडवणं आणि सक्सेसफुली घडवणं हे आपले सगळ्यांचे कर्तृत्व आहे आणि हे आपण सक्सेसफुली करू अशी मला आशा वाटते. थँक्यू व्हेरी मच. थँक्स फॉर यू. बंधू म्हणून, मित्र म्हणून आणि सहकारी म्हणून माझा मोठा भाऊ यशवंत कोळी यांचे त्यावेळचे मित्र उत्तम अंग्रे आणि प्रधान साहेब 60 सालापासून आमच्या घरी यायचे. त्यावेळेला तालुका व्हायचा आणि हेगडे साहेब पण असायचे, सगळे असायचे. त्याचं खेळाचं वातावरण असायचं. आनंद भारती यांच्या आणि युनायटेड स्पोर्ट्स क्लब ह्या दोन्ही संघटनेचं आपल्या संस्थेशी साहेबांशी संबंध चांगला होता. तेव्हा शिवसेना निर्माण पण नव्हता झाली. 66 साली 9 जून 66 साली शिवसेना उत्पन्न झाली. मग त्यावेळेला मी सुद्धा माझ्या भावाबरोबर जायचो आणि शिवसेनेचं काम करण्यासाठी जायचं. त्यांनी पुष्कळ माझे गुण बघितले आणि घरातल्यासारखं त्यांनी वावरलं. मला कुठेही गेले 20 वर्ष त्यांच्याबरोबर मी फिरलो, पण पंतप्रधानांची कॅबिन असो ना तर मुख्यमंत्र्यांची कॅबिन असो, पण कृष्णा कोळीला कधी एकटं नाही सोडलं, बरोबर घेऊन गेले. म्हणजे एवढा अगदी चांगला स्वभाव. आणि एखाद्याचं जर शैक्षणिकदृष्ट्या किंवा क्रीडा क्षेत्रामधला जर अनुभव असेल तर त्यांना उचलून धरण्याची पण खरोखरच त्यांच्याकडे होत होते. मी जनार्दन मोरे, नंतर नागवेकर यांना सुद्धा मी विसरणार नाही, कारण ते सुद्धा साहेबांबरोबर सातत्याने होते. 20 वर्षामध्ये त्यांच्याबरोबर मी फिरलो, महाराष्ट्र अख्खा फिरलो, त्याच्यानंतर MP, UP, बिहार, दिल्ली या ठिकाणी फिरून आत्मसात केले. आणि त्या दृष्टिकोनातून मला शिक्षण मंडळात सभागृह नेता, त्याच्यानंतर परिवहन या ठिकाणी काम करण्याची संधी दिली आणि मी त्यांचं सोनं केलं. आणि त्यांचं एकच सूत्र होतं,
की कृष्णा एक लक्षात ठेव, नागरिकांची सेवा करताना त्याचं दृष्टिकोन आपलं ध्रुव ताऱ्यासारखं चमकत असावं. नागरिकांची समाजाची सेवा करताना त्यांनी सूर्यासारखं प्रखर असावं. मेघासारखी त्याच्या हृदयात सर्वसामान्य मनुष्य करुणा दाटून आलेली असावी. विधायक कार्याच्या वर्षाने त्याने तुषारच्याची ताण भागावी. बीजासारख्या रचनात्मक कार्याच्या भूमीत त्याने स्वतःला खोलवर गाडून द्यावं आणि समाज उपयोगी विचारांच्या अंकुरांना त्यांनी जन्म द्यावा. लोकांना मार्ग दिसावा म्हणून स्वतःच्या आयुष्याची मशाल करावी. दृष्ट रुष्टी रूढी प्रथा नष्ट करताना त्याने वडवानाचे रूप धारण करावे. शिवरायासारखं मातृभक्त असावं. नेत्यांच्या शब्दाखातर प्राणाची आहुती देणाऱ्या तानाजीसारखं निष्ठावान असावं. बहिर्जी नायकांसारखं चौकस आणि जागृत असावं. हे मंत्र त्यांनी दिले, म्हणूनच आम्ही आज घडलो आणि असेच घडत राहू. तुम्ही सुद्धा घडावा. जय हिंद, जय महाराष्ट्र. I would be, in fact, at the outset, I would like to convey my apologies for coming late. I have missed some of the important part of this function. But anyway, I'll be referring in my talk to late Satish Pradhan Sahib as my kaka. The reason being, he was a very close friend of my dad, Mr. Keshav Rao Rane, who was looking after Raymond's and all the other aspects of this company. There are 2 or 3 aspects I would like to highlight about Kaka Sahib. You know, about 4 years back, he had invited me to this institution and I was absolutely impressed. You know, the way this institution had started as Dal Sadhna and what I saw about 3 years back. My heartiest congratulations to Kamlesh, his team and Mansi. You know, fantastic. The kind of improvement they had achieved. You know, so many PhD graduates and all that. And I am very, very happy. आणि काकांना अभिमान हा शब्द फार आवडायचा, तर मलाही तो फार आवडतो. कारण काकांनाही फार अभिमान वाटला असेल की प्रिन्सिपल साहेब आणि त्यांच्या टीमने आणि कमलेश आणि मानसीच्या टीमने ज्या तऱ्हेने प्रगती गाठली आहे ती सगळी त्यांना बघायला मिळाली. त्यांना तर भयंकर अभिमान वाटला असेल या सगळ्यांचा. Now there are a couple of aspects I would like to tell you about. One is regarding, you know, in those days of Thane, when we were all school and college students, Thane was known as a hotbed of violent unionism. Union issues त्यावेळेला ठाण्यात एवढे सिरियस होते आणि या युनियन इश्यूज मुळे फार व्हायलंट ऍक्टिव्हिटीज इथे व्हायच्या. बऱ्याचशांना आपल्याकडे माहित नसेल, but for police, army, they all used to be here all the time. पण प्रधान साहेबांनी म्हणजे आमच्या काका साहेबांनी हा बॅलन्स फार छान मेंटेन केला त्या काळात. त्यांनी कोणाला सांगितलं, कसं सांगितलं, 2000 थिंग्स अपार्ट, बट हा बॅलन्स आणि हा मेंटेन करण्यासाठी त्यासाठी एक भयंकर खंबीर व्यक्तिमत्वाची गरज होती, जी काका साहेबांच्या रूपाने आपल्याला इथे सापडली. And he did it very well. The second aspect is very personal to me. That is regarding corruption. My sister did her MBA and she was selected by IFCI, Industrial Finance Corporation of India. She was in Delhi. आणि तेव्हा असं रिअलाइज झालं की जेव्हा इंडस्ट्रीजना फिनान्स सप्लाय केला जातो and it was under finance ministry, त्यात बराच गोंधळ होत होते. म्हणजे लॉट ऑफ करप्शन हॅपनिंग. त्यामुळे आमच्या ताई साहेबांनी हे करप्शन एक्सपोज करायचा प्रयत्न केला आणि जेव्हा हा प्रयत्न केला गेला त्यावेळेला त्या इंडस्ट्रियल फिनान्स कॉर्पोरेशनचे लोक सगळे डिस्टर्ब झाले आणि त्यांनी तिला त्रास द्यायला सुरू केलं. माझ्या वडिलांनी त्यांना सांगितलं की मी दिल्लीत येतोय, थोडासा इश्यू झालाय. काका साहेबांनी लगेच विचारलं काय पर्टिक्युलर इश्यू आहे. सो व्हेन ही केम टू नो अबाउट हिम, आपल्याला सरप्राईज वाटेल पण ही व्हर्च्युअली शुक अप द एंटायर फिनान्स मिनिस्ट्री. द गायज वर सो स्केर्ड the way he started talking to them and exposing them, and even he shook up the then finance minister. So these are a couple of aspects I wanted to highlight to you, and I am very sure that the legacy which Kaka Sahib has created will be very effectively managed and continued by my dear young dashing friend Kamlesh Pradhan and his gorgeous wife Dr. Mansi Pradhan. So thanks a lot, ladies and gentlemen. I will conclude my talk. I have a little memento to present. Can I do it now? Yeah, Ravi first. सर्व कार्यक्रमांची यशस्वी सांगता झालेली आहे.
तर आज मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर वेळात वेळ काढून आले आणि त्यांनी इतक्या वेळ थांबून आपल्या सर्व विद्यार्थ्यांना शिक्षकांना प्रोत्साहन दिले त्याबद्दल त्या सर्वांचे आभार. मी त्यांचं मेन्शन करते. श्री मिलिंद बल्लाळजी, श्री धनराज पिल्लेजी, त्यानंतर श्री रामकृष्णजी, सुनील पाटीलजी, डॉक्टर सापटणेकरजी, श्री रावराणेजी, श्रीकांत बापट सर, डॉक्टर विद्या प्रभू मॅडम, बटू सावंत आणि मकरंद जोशी जे आमचेच विद्यार्थी आहेत. त्यानंतर अर्थात ज्ञानसाधनाचे अध्यक्ष श्री कमलेश प्रधान सर, जनरल सेक्रेटरी डॉक्टर मानसी मॅडम, प्राचार्य डॉक्टर बगुरे सर, अश्विनी कोतवाल मॅडम, मोहित कोतवाल सर आणि त्यानंतर मॅनेजमेंटचे सर्व सदस्य जे आवर्जून उपस्थित राहिले त्या सगळ्यांचे आजच्या कार्यक्रमासाठी आभार. त्यानंतर या सर्व कार्यक्रम जे पार पडले त्या सर्व कार्यक्रमांचा एक छोटासा आढावा आणि आढावा नव्हे तर सर्वांचे आभार प्रदर्शन करण्यासाठी मी इथे उभी आहे. 28 नोव्हेंबरला अक्षदांजली कार्यक्रमाची सुरुवात गडकरी रंगायतन इथे झाली. अक्षदांजली पुण्यस्मरण कार्यक्रम कसा असावा याचे विचार मंथन आम्ही सप्टेंबर महिन्यातच सुरू केले. कमलेश सर आणि मानसी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन सुरू झाले आणि बघता बघता एकूण 11 कार्यक्रम आम्ही प्लॅन केले. अर्थात हे सर्व कार्यक्रम प्लॅन करताना सतीश प्रधान यांचं अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि त्यांनी विविध क्षेत्रात जे कॉन्ट्रीब्युशन दिलं ते कसं इथे रिफ्लेक्ट होईल याची आम्ही काळजी घेत होतो आणि त्या विविध सूचनांचा विचार करून हे सर्व कार्यक्रम आम्ही संपन्न केले. या सर्वांमागे आमचे आदरणीय सतीश प्रधान संस्थापक अध्यक्ष यांचे प्रचंड आशीर्वाद अर्थातच होते. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी आणि त्यांचे विचार पुढे नेण्यासाठी हे सर्व कार्यक्रम झाले. या पूर्ण महिनाभर चाललेल्या कृती यज्ञात अनेकांचे सहकार्य लाभले. त्यांचे आभार मानायची ही योग्य वेळ आहे. सर्वात पहिला कार्यक्रम झाला तो गडकरी रंगायतन इथे. गडकरी रंगायतन व्यवस्थापनाने त्यांची वास्तू उपलब्ध करून दिली. तसेच सतीश प्रधान सरांचे तैलचित्र लावण्यासाठी परवानगी दिली. त्याबद्दल उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे, आयुक्त ठाणे महानगरपालिका, आपले माजी विद्यार्थी आणि आमदार नरेश म्हस्केजी आणि व्यवस्थापन यांचे आम्ही आभारी आहोत. त्या कार्यक्रमात एक महत्त्वाचा भाग म्हणजे आपल्या संस्थेने ठाणे अभिमान गीत हे ठाणे शहराला अर्पण केले. हा असा पहिलाच प्रयत्न कुठल्याही शहराच्या इतिहासात एखाद्या महाविद्यालयाने करण्याचा झालेला आहे. हे अभिमान गीत आमचे माजी प्राध्यापक आणि लोकप्रिय कवी श्री प्रवीण दवणे यांच्या लेखणीतून साकार झाले. त्याला संगीतबद्ध केले स्वरूप उमप यांनी आणि वैशाली सावंत व श्रीरंग भावे यांच्या दमदार आवाजात ते आपल्या समोर आले. या सर्वांचे खूप खूप आभार. त्याच दिवशी प्रधान सरांच्या कर्तृत्वाचा आलेख उभा करणारी एक चित्रफित सादर करण्यात आली. त्यामागे नरेंद्र बेडेकर यांचे अथक प्रयत्न होते. त्यांचे आपल्या सर्वांतर्फे आभार. सोनिया परचुरे ज्या प्रसिद्ध नृत्यांगना आणि कोरिओग्राफर आहेत त्यांनी या गीताची कोरिओग्राफी करून नितांत सुंदर असे नृत्य आपल्या करण्यास आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्याबद्दल त्यांचे आभार. त्या पुढचा कार्यक्रम होता 13 डिसेंबर रोजी म्हणजे ऊर्जा सेतू. त्यात 80पेक्षा जास्त सामाजिक संस्था आणि 80 विद्यार्थ्यांच्या ग्रुप्सने सहभागी झाले. त्या सर्वांचे खूप आभार. 16 डिसेंबरला त्यानंतर चित्रकला स्पर्धा आयोजित केली गेली. ही स्पर्धा सतीश प्रधान सरांनी ते महापौर असल्यापासून सुरुवात केली आणि अनेक वर्ष ही स्पर्धा राबवली. तशाच प्रकारे ठाण्यातील अनेक शैक्षणिक संस्था व विशेष विद्यार्थ्यांना सहभागी करून ही स्पर्धा यशस्वीपणे पार पडली. ही स्पर्धा आपल्या ज्युनियर कॉलेजतर्फे आयोजित केली होती. रुचिता वनमाळी मॅडम, हलबाणके सर आणि समितीतील सर्व शिक्षकांचे आभार. सतीश प्रधान सरांचा अजून एक अत्यंत यशस्वी उपक्रम होता तो म्हणजे ठाणे मॅरेथॉन. त्याच धर्तीवर आपण ठाणे दौड आयोजित केली होती. त्या आयोजनात मोलाचा वाटा होता ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचा. त्यांचे उपाध्यक्ष श्री प्रमोद कुलकर्णी आणि त्यांची सर्व टीम व आमचे क्रीडा विभागाचे सर्व सहकारी यांचे प्रचंड प्रयत्न सफल झाले. त्यांचेही ज्ञानसाधना संस्था व महाविद्यालयातर्फे खूप खूप आभार.
18 डिसेंबरला 2 उपक्रम राबवण्यात आले एकाच वेळी. ते म्हणजे ग्रंथ प्रदर्शन यांनी घडविले ठाणे आणि एक चर्चासत्र आयोजित केले गेले. त्याचे नाव होते ठाणे व्हिजन 2047. ग्रंथ प्रदर्शनाला आजपर्यंत अनेक मान्यवरांनी, शिक्षक व विद्यार्थी यांनी भेट दिली. त्याचे आयोजन ग्रंथपाल श्री महेश दळवी आणि त्यांचे सहकारी यांनी केले होते. त्यांचे आभार. चर्चासत्रात उद्योजक श्री सुहास मेहता, आर्किटेक्ट सुलक्षणा महाजन व ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर व आर्किटेक्ट आसिम देऊसकर यांनी त्यांचे उद्याचे ठाणे कसे असावे याबद्दल मौलिक भूमिका स्पष्ट केली. अतिशय सुनियोजित व माहितीपूर्ण असे हे चर्चासत्र आमचे व्हाईस प्रिन्सिपल्स डॉक्टर मंजिरी गोंधळेकर, डॉक्टर शिवानी बॅनर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या कमिटीने पार पडले. त्याबद्दल त्यांचे आभार. या चर्चासत्रात सादर झालेले विचार पुस्तक रूपात आपल्यासमोर सादर करण्याची जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब कांबळे आणि त्यांचे सहकारी यांनी घेतली. त्याचबरोबर या चर्चासत्रामध्ये जे विविध शोधनिबंध सादर केले गेले त्याचेही आपण ज्ञानकोश जर्नलमध्ये ते निबंध आपण प्रकाशित करत आहोत. त्यासाठी ज्यांनी परिश्रम घेतले त्या सर्वांचे आभार. त्यानंतर आपला कार्यक्रम होता तो म्हणजे निबंध स्पर्धा, जी ज्युनियर कॉलेजनी पूर्ण ठाणे शहरातील सर्व शिक्षण संस्थांसाठी आयोजित केली होती. या स्पर्धेची आखणी आणि यशस्वी आयोजन संगीता बाविस्कर मॅडम यांच्या समितीने अतिशय मेहनत घेऊन पार पडले. त्यांचे सर्वांचे खूप आभार. वरिष्ठ महाविद्यालयाचे आयोजन डॉक्टर रुना सजीव यांच्या मार्गदर्शनाखाली केले गेले. त्याच दिवशी आपण पोस्टर स्पर्धाही आयोजित केली होती. विद्यार्थ्यांनी खूप छान प्रतिसाद दिला. त्याच्यामध्ये डिजिटल पोस्टर्सचाही सहभाग होता आणि ही सगळी समिती डॉक्टर कल्पना राठोड, सुजाता अय्यर यांच्या मार्गदर्शनाखाली या समितीने आयोजन केले आणि हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडलात. त्याबद्दल तुमचे आभार. 20 डिसेंबर रोजी कबड्डी स्पर्धा झाली आणि त्याचबरोबर एक अत्यंत 2 मोठ्या प्रमाणावरचे सोहळे साजरे झाले. एक म्हणजे कबड्डी स्पर्धा आणि दुसरं म्हणजे जॉब फेअर किंवा रोजगार मेळावा. कबड्डी स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मावळी मंडळ व्यवस्थापन यांचे खूप सहकार्य आपल्याला लाभले. कृष्णा डोंगरे चेअरपर्सन यांचे विशेष आभार. त्यांचे मैदान त्यांनी आम्हाला विनामूल्य उपलब्ध करून दिले व त्यांचे स्पर्धा आयोजनात मोलाचे मार्गदर्शन मिळाले. त्यांचे व आमच्या क्रीडा विभागाचे केंद्रे मॅडम, पोवळे सर, तृप्ती मॅडम व अक्षय सर यांचे खूप खूप अभिनंदन आणि आभार. जॉब फेअर हे सिनर्जी 4 समर्थ भारत व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आले होते. जवळपास 60 ते 70 जॉब प्रोव्हायडर्स यामध्ये उपस्थित होते. महाराष्ट्रच नव्हे तर इतर काही राज्यातील तरुणांनी याचा लाभ घेतला. ही विशेष आनंदाची बाब आहे. तर सिनर्जी 4च्या उषावती शेट्टी, समर्थ भारत व्यासपीठाचे बटू सावंत आणि देवरे सर व त्यांचे आयोजक सहकारी रादर या दिवशी आपली पूर्ण महाविद्यालयीन टीम कार्यरत होती आणि त्याबद्दल त्या सर्वांचे आभार. विविध स्पर्धांना उपस्थित असलेले परीक्षक यांचे विशेष आभार, कारण त्यांच्यासमोर खूप मोठी संख्या आणि गुणवत्ता याच्यातून परीक्षण करण्याची एक मोठी जबाबदारी होती. त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. प्रधान सरांच्या प्रथम पुण्यस्मृती निमित्ताने एक स्मरणिका प्रकाशित झाली. आत्ताच आपण त्याचे देखणे रूप बघितले. स्मरणिकेत लेख देण्यात सर्व ठाणेकर, विविध क्षेत्रातील नामवंत यांनी भरभरून प्रतिसाद दिला. लोकांचे अलोट प्रेम या स्मरणिकेत प्रतीत होत आहे. या सगळ्याचे संपादन आणि ते अंतिम रूपात प्रकाशित करणे हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण अनुभव होता. सर्व संपादकीय मंडळांचे, विशेषतः मकरंद जोशी, मितल वडावकर, महेश कुळसंगे सर यांनी अत्यंत मेहनत घेऊन हे कार्य संपन्न केले. त्यांचेही आभार. आपल्या आज अनेक स्पर्धा पार पाडण्यासाठी आपल्याकडे मोठ्या संख्येने वेगवेगळ्या ठिकाणून विद्यार्थी आणि पाहुणे येत होते. त्यासाठी आपल्याला आयुक्त ठाणे वाहतूक विभाग श्री शिरसाट सर, तसेच वागळे इस्टेट पोलीस स्टेशनचे गरवारे साहेब, नौपडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ यांचे वेळोवेळी सहकार्य लाभले. त्याबद्दल त्यांचे आभार. हे सर्व कार्यक्रम सादर होत असताना मला काही मान्यवरांनी दिलेले प्रतिसाद आज आठवत आहेत. विशेषतः बटू सावंत जे म्हणाले, जे आमचे माजी विद्यार्थी आहेत, ते जे म्हणाले की हा सगळा कार्यक्रम तुम्ही फक्त तुमच्या विद्यार्थ्यांसाठी करू शकला असतात आणि त्यांनाच त्याचा लाभ झाला असता.
पण प्रधान सरांचं जे व्यक्तिमत्व आहे त्यांचं जे मार्गदर्शन आहे त्यामुळे तुम्ही पूर्ण ठाणे शहरातील सर्व शैक्षणिक संस्थांना त्याचा फायदा झालेला आहे आणि एक अत्यंत महत्त्वाचा संदेश असा पुढे गेलेला आहे. तर ही खूप अत्यंत महत्त्वाची अशी गोष्ट आहे. हे सर्व आयोजन होत असताना अर्थातच आमचे प्रेरणास्त्रोत होते आमचे कमलेश प्रधान सर, मानसी मॅडम आणि भगुरे सर. अगदी बारीक सारीक डिटेल्समध्ये त्यांनी लक्ष देऊन कार्यक्रम व्यवस्थित पार पाडतील याची काळजी घेतली. अगदी ताजं उदाहरण सांगायचं म्हणजे थोडासा आता संध्याकाळी लाईट्सचा प्रॉब्लेम येत होता. मानसी मॅडमने अगदी शांतपणे सगळ्यांशी बोलून तो प्रॉब्लेम सॉर्ट आउट केला. कोणालाही त्याची कल्पनाही आली नाही आणि आपला कार्यक्रम सुरळीतपणे सुरू झाला. नवीन नवीन आयडियाजवर विचारांची देवाणघेवाण होत होती आणि त्या सगळ्यातून आज आपण एक शेवटच्या स्टेजला आपण आज आलेलो आहोत. अर्थात ही शेवटची स्टेज नसणार आहे. आपण सगळेजण सरांचा जे काय मार्ग आहे तो आपण पुढे मार्गक्रमण करणारच आहोत. तर या सगळ्या एकूणच प्रयत्नांमध्ये मॅनेजमेंटचे सर्व सदस्य सतीश सेठ सर, फणसे सर, देवळे सर यांचेही मार्गदर्शन आम्हाला लाभले. अश्विनी कोतवाल मॅडम व मोहित कोतवाल यांचेही विशेष आभार. या सर्व प्रक्रियेमध्ये सगळ्यांचे मोलाचे सहभाग आहे. सॉरी, माझं अजून थोडंसं आहे आभार प्रदर्शनाचं काम आणि वेळ घेत आहे, पण एवढे सगळे कार्यक्रम झाल्यानंतर सगळ्यांचं अगदी प्रत्येक व्यक्तीचे आभार नाही मानले तरी निदान महत्त्वाचे ज्या काही ठळक नोंदी आहेत त्या मला तुमच्यासमोर सादर करायच्या आहेत. बाबासाहेब कांबळे सर, धनंजय ठाकूर सर जे आमचे सहसंयोजक होते माझ्याबरोबर, बाबासाहेब कांबळे सर आणि धनंजय ठाकूर सर अक्षदांजलीचे. त्यानंतर भूषण लांगी सर, आज ते इथे स्टेजवर येऊ शकत नाही आहेत पण ते आणि मनाने आमच्याबरोबरच आहेत. आणि अक्षदांजली अंतर्गत सर्व कमिटी कोऑर्डिनेटर्स आणि मेंबर्सचे खूप खूप आभार. आमचे माजी विद्यार्थी हे तर आमचे पूर्वसंचित श्री मकरंद जोशी, शंकर कोकाटे, एकनाथ पोळे, पूजा म्हात्रे, प्रज्ञा म्हात्रे, अमिता कदम, वैजयंती तातारे म्हणजेच डॉली, बालकृष्ण उडेकर, किरण नक्ती यांनी खूप मदत केली. त्यांचेही आभार. सर्व पत्रकार बंधू भगिनींनी डिजिटल आणि पेपर या सर्व कार्यक्रमांना अतिशय व्यवस्थित प्रसिद्धी दिली. त्यांचे असे सहकार्य आम्हाला भविष्यातही मिळेल अशी आम्हाला खात्री आहे. त्यांचे मनपूर्वक आभार. शुभम याचे नाव तर सर्वांच्या तोंडी असते. सर्व डिजिटल टेक्निकल मदत तर त्याची असतेच, पण कमी तिथे आम्ही हे त्याचे ब्रीद आहे. थँक्यू शुभम. आमचे खर्डीकर कार्यालयीन प्रबंधक ऋषिकेश म्हात्रे, योगेश चांगण आणि सर्व कार्यालयीन कर्मचारी आणि नॉन टीचिंग स्टाफ यांचे खूप खूप आभार. राजन पवार आणि त्यांची टीम यांच्याशिवाय आम्ही हे मोठे कार्य कधीही पूर्ण करू शकलो नसतो. या सर्वांचे मनापासून आभार. लास्ट बट नॉट द लिस्ट, सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप थँक्यू. तुमच्या सहभागी होण्याने आमच्या कार्यक्रमाचा उद्देश सफल झाला. काही विद्यार्थ्यांनी वेळोवेळी रांगोळी काढली, एक किल्ला सुंदर तयार केला प्रवेशद्वारापाशी. तसेच NSS, NCC कॅडेट्स या सगळ्यांनी वेळोवेळी मदत केली. या सर्व विद्यार्थी आणि व्हॉलेंटियर्सचे खूप खूप आभार. त्यानंतर अर्थातच सर्व ठाणेकर जे विविध कार्यक्रमांना उपस्थित राहिले आणि आम्हाला एक ऊर्जा प्रदान केली, त्याबद्दल सर्व ठाणेकरांना खूप धन्यवाद. आपली पुण्यस्मरणाची आणि सतीश प्रधान सरांचे कार्य पुढे नेण्यासाठी आपण कायम एकत्र येऊन प्रयत्न करत राहू हा विश्वास मी इथे प्रकट करते आणि इथे थांबते. अनावधानाने कोणाचे आभार मानायचे राहिले असतील तर त्यांचेही धन्यवाद आणि त्याबद्दल मी क्षमा मागते.